नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज 1 फेब्रुवारी. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27 अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये बऱ्याच घोषणा केल्या आहेत. विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प अशी प्रतिक्रिया खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. बऱ्याच वेगवेगळ्या थरातनं, वेगवेगळ्या स्तरातनं या अर्थसंकल्पाबद्दल याबद्दल प्रतिक्रिया येत आहेत. त्याच्याबद्दल लोक मतमतांतर व्यक्त करतायत. परंतु हा अर्थसंकल्प कसा आहे, ह्याच्यामधले महत्वाचे मुद्दे कुठले, महाराष्ट्राला त्यातून काय मिळालं, या सर्वच गोष्टींचा उहापोह करणं आपल्याला आज गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर केतन जोगळेकर सर. सर, तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या सर्व व्ह्युअर्सना माझा नमस्कार. सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा की अर्थसंकल्प सादर झालेला आहे, त्यातल्या बऱ्याच तरतुदींवरती बातम्या येत आहेत, मीडियामध्ये बरंच काही येत आहे, मतमतांतरही व्यक्त होत आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया काय? भारतीय लोकशाहीत आजच्या सुपर संडेला संसदेत माननीय अर्थमंत्र्यांनी आपलं सलग 9वं अर्थसंकल्प किंवा बजेट सादर केला. हाच एक प्रकारे विक्रम आहे. आणि या सरकारला आता तिसऱ्या टर्म मध्ये हे 12वं बजेट आहे. त्यामुळे तसे हे सरकार स्थिरावलेले आहे. दरवर्षी आपण अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या एक्सपेक्टेशन घेऊन येत असतो किंवा आपल्या सामान्य नागरिकांना काही अपेक्षा असतात. तशा याही वेळेला अर्थसंकल्पात नक्कीच असतील. मला जर विचाराल तर हा अर्थसंकल्प हा एक आपण म्हणू विकसित भारत 2047 साठीच्या जो व्हिजन आहे त्याचं हे पुढचं पाऊल आहे. कारण या अर्थसंकल्पात अनेक सेक्टर्सना, जसं मी मागेही म्हणतो की आपण आता प्रोडक्ट रिफॉर्म्स मधून सेक्टर रिफॉर्म्स कडे चाललोय. आणि माझं हे म्हणणं आजच्या या अर्थसंकल्पात बऱ्यापैकी आपण म्हणून एक प्रूव्ह झालंय. कारण वेगवेगळ्या सेक्टर्स, जसं ऍग्रिकल्चर असेल, त्यानंतर बायोटेक पार्क्स असतील, म्हणजे थोडक्यात फार्मास्युटिकल सेक्टर असेल, किंवा रस्ते बांधणी रिअल इस्टेट सेक्टर असेल, आणि रोजगारासाठीचं काही नाविन्यपूर्ण इन्व्हेस्टमेंट्स असतील, तर ह्यासाठी एक सेक्टोरियल रिफॉर्म्स चे हे पुढचं पाऊल आहे. त्यामुळे मी नक्कीच असं म्हणेन की आगामी काळात सुद्धा मोर दॅन जस्ट प्रोडक्ट रिफॉर्म्स पेक्षाही सेक्टोरियल रिफॉर्म्सवर भर देऊन भारतीय अर्थव्यवस्था अधिकाधिक कशी सुदृढ होईल आणि सशक्त होईल हे नक्कीच आगामी काळातही बघितले जाईल. या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं की 2025 मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय संकटांना भारत सरकारने आपणही तोंड दिलेलं आहे. त्यामध्ये टेरिफ वॉर असो, किंवा सोने चांदीला आलेली झळाळी असो, किंवा डॉलर स्ट्रॉंग झाला असो. पण या सर्वांवर मात करून मला असं वाटतं की आजच्या अर्थसंकल्पामध्ये बऱ्यापैकी काही गोष्टी या पुढे नेल्या किंवा त्या व्हिजनरी नुसार नेलेल्या आहेत. आणि काही सेक्टर्सना टच केले की जेणेकरून आगामी काळात त्यांच्यावरती जास्त फोकस करून आपल्याला रिझल्ट्स मिळतील. सो ओव्हरऑल मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर, कॅपेक्स वर जास्त भर दिलाय. मला हेही मान्य आहे थोडं रेव्हेन्यू वरती सरकारने कमी भर दिलाय, परंतु कॅपेक्स वर भर दिलाय आणि मॅक्सिमम प्रयत्न केलाय की एक ट्रस्ट बेस्ड अर्थसंकल्प आणि एक एमएसएमई बेस्ड अर्थसंकल्प करावा. आणि हाच मला वाटतं या आपल्या भारत सरकारचा जेन्युइन प्रयत्न या अर्थसंकल्पामधून दिसतोय. सर, तरीही आपण अर्थसंकल्प बघितला आहे, आपणही बघितला आहे, सर्व देशामध्ये बऱ्याच लोकांनी याच्याबद्दल अभ्यास, सगळे मुद्दे मांडायला सुरुवात केली आहे. पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आपल्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे, या अर्थसंकल्पातले तुम्हाला कुठले महत्वाचे 5 मुद्दे वाटतात की या अर्थसंकल्पातले हे महत्वाचे 5 मुद्दे आहेत आणि याच्यावरती आता सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे मुद्दे समजून घेणं महत्वाचं ठरेल? मला असं वाटतं या अर्थसंकल्पात सुरुवातीलाच माननीय अर्थमंत्र्यांनी सेमी कंडक्टर या प्रकारावर एक जी इन्व्हेस्टमेंटची 40,000 कोटीची जी
तरतूद केली आहे ती खरोखरी खूप दूरगामी परिणाम ठरू शकते. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की सेमीकंडक्टर साठी आपण बऱ्यापैकी चायना या देशावर अवलंबून आहोत आणि मेक इन इंडिया अंतर्गत गेले अनेक वर्ष याच्यावर एक तोडगा काढायचं चालू आहे. तर त्यासाठी मला असं वाटतं की ह्या प्रकारात खूप चांगलं मला वाटतं एक भरीव तरतूद केली आहे. दुसरं म्हणजे मला असं वाटतं की एज्युकेशन सेक्टर, शिक्षण क्षेत्रातही बऱ्यापैकी तरतूद केलेली आहे आणि त्यासाठी विविध माध्यमातून जसं की आपण AI म्हणू किंवा डेटा कंटेंट रायटिंग मध्येही आपण काही तरतुदी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ देशातल्या काही शाळांमध्ये टू बी एक्झॅक्ट 15,000 महाविद्यालय किंवा आपण म्हणू अशा इन्स्टिट्यूशन मध्ये ही AI बेस्ड कंटेंट रायटिंगचं काम सुरू होणार आहे आगामी काळात. त्यामुळे शिक्षण क्षेत्राला पण बऱ्यापैकी भरीव जे दुसरं सेक्टर महत्वाचं आहे. कारण शिक्षण क्षेत्र हे असं क्षेत्र आहे, ही जी पायाभरणी असते कुठल्याही नागरिकाची आणि त्यानंतरच्या आगामी काळात तो एक रोजगार संधी किंवा एक प्रोफेशनल कोर्सेस किंवा विविध कोर्सेससाठी अप्लाय करत असतो. यामध्ये मला प्रामुख्याने नमूद करावं असं वाटतं, की मी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे आज माननीय अर्थमंत्र्यांनी ICAI, ICS म्हणजे कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया आणि CMA म्हणजे कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग यांना आवाहन केलंय की तुम्ही टियर 2, टियर 3 सिटीज मध्ये किंवा एक अशा सिटीज निवडा जिथे छोटे छोटे प्रॅक्टिकल बेस्ड कोर्सेस करता येतील, जेणेकरून शिक्षण आणि रोजगार यांची कशी सांगड घालता येईल हे नक्कीच या माध्यमातून बघता येईल. तर तो एक चांगला उपक्रम माझ्या मते माननीय अर्थमंत्र्यांनी शिक्षण याच्यात सांगितला. तिसरा मुद्दा मला असं वाटतं की आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे. कारण नेहमीच आपण बघतो की गेल्या काही काळामध्ये भारतीय व्यवस्थेमध्ये मधुमेह आणि कॅन्सर यावर अनेक रिसर्च चालू आहेत किंवा अनेक वेळा आपण बघतो की त्यामध्ये वाढ होत आहे. अनेक कारणं असतील, पण यामध्ये नक्कीच वाढ होत आहे. त्यामुळे या वेळेला माननीय अर्थमंत्र्यांनी मधुमेह आणि कॅन्सर याच्या R&D किंवा त्या मेडिसिन्स मध्ये जी काही भरीव तरतूद केली किंवा त्यांना कस्टम ड्युटी मध्ये जी सूट दिली, त्यामुळे आरोग्य क्षेत्रात आपण असं म्हणू की एक आगामी काळात या दोन क्षेत्रात नक्कीच क्रांती येईल. तसेच बायो पार्क जे आपण माननीय अर्थमंत्र्यांनी सांगितले वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये करणे, बस म्हणजे सुरू करणे, यासाठी सुद्धा आरोग्य क्षेत्रामध्ये नक्कीच याचा फायदा होईल. परत एकदा मी सांगतो की हे सगळे कॅपिटल बेस्ड एक्सपेंडिचर किंवा आपण म्हणू एक केपेक्स इकॉनॉमी तयार करायचं म्हणजे एक मानस दिसतोय. चौथा मुद्दा राहील ते म्हणजे ऑरेंज इकॉनॉमी, ज्याचा बरेच वेळा विविध माध्यमांमध्ये चर्चा होते. ते म्हणजे ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे स्किल आणि प्रत्येक व्यक्तीचं किंवा त्या सेल्फ हेल्प एंटरप्रेन्योर्सचं असलेले सेल्फ एम्प्लॉयमेंटची एक स्किल. तर ह्यासाठी ऑरेंज इकॉनॉमीसाठी नक्कीच ह्या अर्थसंकल्पातून बरेच मुद्दे मांडण्यात आले आहेत, की जसं महिलांसाठी सेल्फ हेल्प एंटरप्रेन्योर SHE या माध्यमातून भरीव तरतूद नक्कीच अर्थसंकल्पामध्ये मांडली गेली आहे. त्याचा क्वांटम जरी अजून माझ्या मते पूर्ण समोर आला नसेल, तरी ऑरेंज इकॉनॉमीसाठी, स्किल्ससाठी, स्किल इंडियासाठी आताच्या AI माध्यमातून किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नक्कीच एक पायाभरणी झालेली आहे आणि आगामी काळात आपण जसं म्हणू की क्वालिटी सर्व्हिसेस टू द वर्ल्ड, आउटसाइड वर्ल्ड मीन्स भारत हा क्वालिटी सर्व्हिसेस साठी नक्कीच म्हणजे त्याची पहचान होईल. तर यासाठी ऑरेंज इकॉनॉमी किंवा स्किल इकॉनॉमीची खूप गरज आहे. तर हा मुद्दा या अर्थसंकल्पात खूप प्रामुख्याने घेतलाय
आणि शेवटचा जो नेहमी आपण ह्याच्यावर चर्चा करतो ते म्हणजे रेल्वे आणि रिअल इस्टेट. त्यातलं रेल्वे बजेट आता बऱ्यापैकी म्हणजे प्रत्येक अर्थसंकल्पाचा भाग झालाय. त्यामुळे जसे रस्ते महत्वाचे आहेत, तसे रेल्वेची अ, पुढे नेणारी दिशाही महत्वाची आहे. कारण आपण नेहमी बघतो की आता ट्रान्सपोर्टसाठी पण बऱ्यापैकी रेल्वे सिस्टीम वापरली जाते. पूर्वी पॅसेंजरसाठी बऱ्यापैकी होती, पण आता कार्गोसाठी वापरली जाते. तर रेल्वे सेक्टरमध्येही बऱ्यापैकी कॉरिडॉर ओपन करून मला असं वाटतं की रेल्वे एक आपण म्हणू रेल्वेला एक मानाचं स्थान रस्ते बांधणीप्रमाणेच दिलेलं आहे. सो हे सर्व माझ्या मते 5-6 मुद्दे जे आहेत, ते सर्व देशाच्या कॅपेक्स किंवा आपण म्हणू कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी कॉन्ट्रिब्यूट करतात. म्हणून मला असं कायम वाटतंय की या अर्थसंकल्पात आपण व्हिजन 2047 जे म्हणतो आणि आता आपण तिसऱ्या इकॉनॉमीकडे जाण्याचं जे योजना आखतोय त्यासाठीच ही पुढची स्टेप्स आपण धरू म्हणजे मानू शकतो. सर तरीही एक या अर्थसंकल्पामधला चर्चेचा मुद्दा असा ठरला होता की इन्कम टॅक्स स्लॅब्स मध्ये कुठलेही बदल केले गेले नाहीत. मागच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन काय म्हणतात न्यू रिजिम नुसार 12 लाखांपर्यंतची सूट दिली गेली होती. त्यामध्ये 75,000ची वजावट सुद्धा दिली गेली होती. म्हणजे आपण स्टँडर्ड डिडक्शन म्हणतो ते दिलं गेलं होतं. पण या अर्थसंकल्पात त्यांनी त्या कुठल्याही गोष्टीला हात लावलेला नाही. ती तसे जैसे थेच ठेवली आहे. ह्याच्या मागची कारण काय असू शकतात? याच्यामुळे जो नोकरदार वर्गाला दिलासा मिळालाय नाही मिळाला याच्यावर बरेच चर्चा वितर्क चालू आहेत. पण ह्याच्या मागचं कारण काय असं काय वाटतं? मला वाटतं की आत्ताच आपल्या सर्वांना माहित असेल की इन्कम टॅक्स कोड हा 1 एप्रिल 2026 पासून लागू होतोय. त्यामध्ये अनेक सुसूत्रीकरणाचे काही क्लॉजेस ऍड आणि बऱ्यापैकी जे काळाच्या नुसार जे क्लॉजेस म्हणजे काढून टाकायचे आहेत आणि एक सुसूत्रीकरण आणायचं आहे, ह्यासाठी इन्कम टॅक्स कोड हा 1 एप्रिल पासून लागू होणार आहे. मला वैयक्तिक असं वाटतं की म्हणजे कर्मचारी वर्गाकडून किंवा सॅलरीड किंवा इवन प्रोफेशनल वर्गाकडून एक टॅक्स ऑलवेज एक अशी अपेक्षा असते की टॅक्स एक्झम्पशन स्लॅब वाढवावी किंवा त्यामध्ये कर सवलत द्यावी. तर टॅक्स रिजिम मध्ये कुठली सूट किंवा कुठलाही बदल या अर्थसंकल्पात सुचवलेला नाही. हे नक्कीच मान्य करायला पाहिजे. याच्या मागचं कारण कदाचित असं असेल की ज्या वेळेला टॅक्स कोड नवीन येईल त्यावेळेला एक माझ्या मते सिग्निफिकंट वाक्य माननीय अर्थमंत्र्यांनी आपल्या पूर्ण भाषणात वापरलं की न्यू रिजिम मध्ये आम्ही काही बदल करू शकतो. एकदा टॅक्स कोड 1 एप्रिल 2026 पासून इम्प्लिमेंट झाल्यावर. आता हे कसं आहे, हे करू शकतो आणि करतोय यामध्ये सेंटिमेंट्सचा एक इश्यू असतो. कारण आपल्या भारतीयांना लगेच असं वाटतं की जे केलंय ते खरं, करू शकतो ह्यात थोडंसं म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी असतं. त्यामुळे मला असं वाटतं की एक पर्टिक्युलरली डायरेक्ट टॅक्सेसमध्ये म्हणजे इन्कम टॅक्समध्ये कुठलीही चेंज केली नाहीये. पण आणि म्हणजे त्याही उपर मी असं म्हणेन की सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये चेंज केलाय, जो खूप लगेच शेअर मार्केटने त्याला रिॲक्ट केलं की त्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शन्सवर जे टॅक्सेस एसटीटी वाढवलाय आणि आज त्यामुळे शेअर बाजार थोडासा डुबकी घेतोय. पण मला त्यातही असं वाटतं की सरकारची अशी धारणा असेल की तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग किंवा डेली ट्रेडिंग मध्ये न जास्त इन्व्हेस्ट करता लॉंग टर्म मध्ये करावे, जेणेकरून शेअर मार्केटला एक लॉंग टर्म स्टॅबिलिटी येईल. कारण बरेच वेळा काय होतं की शॉर्ट टर्म ट्रेडिंग किंवा डे ट्रेडिंग मध्ये गुंतवणूकदार बऱ्यापैकी विचार न करता करत असतो. खूप धाडसाचं वाक्य आहे हे खरं, पण बरेच वेळा असं होतं. पण एसटीटी वाढवल्यामुळे फ्युचर आणि ऑप्शन्सवर थोडासा परिणाम होईल आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्याकडे कल जाईल. पण अजूनही मला आशा आहे की 1 एप्रिल 2026 नंतर
जर पगारदार किंवा आपण म्हणू टॅक्स रेजिम इंडिव्हिज्युअल्ससाठी जर अजूनही मला वाटतं थोडंसं बेसिक एक्झम्पशन लिमिट वाढवावं किंवा न्यू टॅक्स रेजिम मध्ये काही बदल असावेत, जेणेकरून तिथे काही डिडक्शन्स जसं की इन्शुरन्स प्रीमियमचा डिडक्शन किंवा इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोनचा डिडक्शन असावा. यामध्ये दुमत असू शकतं, मतमतांतर नक्कीच असेल. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की एक सेंटिमेंटचा हा कायमच एक इश्यू असतो. भलेही इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये कितीही सूट द्या किंवा किती त्यामध्ये सवलती द्या, पण सामान्य माणसाला जवळचा जो मुद्दा आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स, आणि त्यामध्ये जर बदल झाला नाही तर एक थोडासा नकारात्मक सेंटिमेंट त्या दिवशी किंवा काही दिवस राहतो, त्याची चर्चा होत राहते. पण आपण होपफुल राहूया एक भारतीय म्हणून की 1 एप्रिल 2026 ला टॅक्स कोड आल्यानंतर जर काही न्यू टॅक्स रेजिम मध्ये, ओल्ड मध्ये तर आता काही शक्य नाही, न्यू टॅक्स रेजिम मध्ये जर काही बदल झाले तर त्याचं नक्कीच आपण स्वागत करू. आणि एसटीटी बाबतही मला असं वाटतं की जर विचार हा असेल की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कराव्या भारतीय लोकांनी, तर जरी एसटीटी आता निगेटिव्ह सेंटिमेंट शेअर मार्केटमध्ये देत असेल, तरी मला असं वाटतं की आगामी काळात परत एकदा शेअर बाजार सावरला जाईल आणि लोक लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करायला लागतील. आता तर इतकंच सांगतो की आपण होपफुल जरूर राहूया. सर, तुम्ही आता आपण जो पगारदार वर्गासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याच्याबद्दल आता बोललो. परंतु भारतातलं संपूर्ण अर्थव्यवस्थेचं चित्र बघितलं तर भारतामध्ये सर्वात जास्त रोजगार, तुम्ही भारत सरकारचे सगळे अहवाल आहेत ते पण सांगतात की सर्वात जास्त रोजगार कुठे तयार होतात, तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र म्हणजे एमएसएमई. तर या एमएसएमई क्षेत्रासाठी काही विशेष योजना या संपूर्ण अर्थसंकल्पात आहेत. तर भारत सरकारने या एमएसएमई सेक्टरला एक बळ देण्यासाठी हे काम सुरू केलंय का, आणि पुढील काळात त्याचे काय परिणाम दिसतील? अ, गेल्या 2 ते 3 वर्षापासून पर्टिक्युलरली कोविड नंतर अ, भारतीय अर्थसंकल्प किंवा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अर्थमंत्री या एमएसएमई वर विविध प्लॅटफॉर्मवर कायमच बोलत आलेले आहेत. कोविड नंतर सूक्ष्म लघु उद्योजकांना प्रत्येक अर्थसंकल्पात काही भरीव तरतूद केली आहे. तशी आता सुद्धा सूक्ष्म उद्योगांसाठी 10,000 कोटींची तरतूद बँकांच्या माध्यमातून फायनान्सिंगसाठी या अर्थसंकल्पात केलेली आहे. एमएसएमई हा खूपच महत्वाचा विषय आहे, कारण जेव्हा आपण असं म्हणतो की अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे किंवा अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे न्यायचंय, त्यावेळेला एमएसएमईचा जवळपास 40% वाटा असतो. आणि हा एक वर्ग असा आहे की जो आपल्या मेक इन इंडिया म्हणा किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये क्वालिटी सर्व्हिसेस टू द वर्ल्ड यामध्ये खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन देतो. तर पहिल्यांदी तर सूक्ष्म उद्योगांसाठी 10,000 कोटींची तरतूद केलेली आहे. त्यानंतर मला असं म्हणजे मी अर्थमंत्र्यांचं पूर्ण भाषण ऐकत होतो, तर मला असं जाणवलं की ह्यावेळेला 5 लाख लोकसंख्येच्या वर जी शहरं आहेत, तिथे बऱ्यापैकी पायाभूत सुविधा नक्कीच त्यांनी तरतुदी केलेल्या आहेत. आणि हे मी नेहमी म्हणतो की ग्रामीण अर्थव्यवस्था आणि लघुउद्योग जर भारतातले वाढले किंवा त्या त्या ठिकाणी सशक्त झाले, तर ऑटोमॅटिकली शहरांवर येणारा ताण आणि शहरांची असलेली अर्थव्यवस्था ही मजबूत होते, कारण ही एक प्रकारे चेन आहे. त्यामुळे माझं कायम असं म्हणणं असतं की ग्रामीण अर्थव्यवस्थेत जे कारागीर आहेत किंवा जे म्हणजे जे तिथे काम करतात त्यांना मदत ही मिळालीच पाहिजे. आणि या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदा मला असं वाटतं, परत एकदा मी धाडसाचं म्हणेन की 5 लाख लोकसंख्येच्या वर जी शहरं आहेत, ते शहरं म्हणतात पण ग्रामीण अर्थयोजना, तिथे बऱ्यापैकी तरतुदी पायाभूत सुविधांमध्ये, त्यानंतर टेक्सटाईलमध्ये किंवा तिथे काही कॉरिडॉर उभे करून किंवा आपण रेल प्रोजेक्ट्स करून रॉ मटेरियल अवेलेबिलिटी, सप्लाय चेन मॅनेजमेंट याचा संतुलन ठेवण्यासाठी एमएसएमईला
लघु उद्योगांना बऱ्यापैकी संरक्षण तिथे दिलेलं आहे. तसंच जे नवीन एंटरप्रिनर्स येतात त्यांच्या म्हणजे स्टार्टअप इंडियाच्या अंतर असतात त्यांनाही या अर्थसंकल्पात भरीव तरतूद ही केलेली आहे. मला असं वाटतं एमएसएमई ची व्याख्या सुद्धा ही बदलल्यामुळे आत्ताच्या काळामध्ये आणि आजही एमएसएमई ची व्याख्या बदलल्यामुळे बरेचसे उद्योग हे एमएसएमईच्या अंतर्गत येतील. त्यात मॅन्युफॅक्चरिंग असतील, त्यामध्ये आपण म्हणू सर्व्हिस सेक्टर मधले असतील आणि सगळ्यात महत्वाचं डिफेन्स साठी सुद्धा एमएसएमई डिफेन्स जे सप्लायर्स आहेत त्यांच्यासाठी पण भरीव तरतूद केलेली आहे. म्हणजे ओव्हरऑल जेव्हा भारताचा आपण विकास बघतो तेव्हा विविध प्रांतांमध्ये विविध इन्व्हेस्टमेंट पार्क किंवा विविध एक आपण म्हणू इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तयार करून एमएसएमईंना मार्केट अवेलेबल करून देणं, मग ते डोमेस्टिक मार्केट असतो किंवा इंटरनॅशनल मार्केट असो, त्यासाठी जी पायाभूत सुविधा लागते ती या अर्थसंकल्पात एमएसएमईंना दिलेली आहे. जरी आपण म्हणू की बँकांच्या माध्यमातून सीजीटीएमएस ची लिमिट वाढवली नसली तरी पण सूक्ष्म व्यवसायाला यावेळेला भरीव तरतूद आहे. आणि माननीय अर्थमंत्र्यांनी असंही म्हटलंय की सीजीटीएमएस मध्ये सुद्धा आम्ही अजून त्याचा अंतर्भूत करून आम्ही त्यात अजून तरतूद करू. अजून एक मला या ठिकाणी नमूद करायचंय की शेवटी एमएसएमई साठी बँका ह्या खूप महत्वाच्या असतात. तर बँकांचे रिफॉर्म्स करणं ही तितकंच गरजेचं होतं. म्हणून आता बँकिंग कमिटी एक स्पेशल समितीची नेमणूक करायचं या अर्थसंकल्पात योजलं आहे. त्या माध्यमातून मला वाटतं की बँका सुद्धा एमएसएमई साठी मध्यम म्हणजे आपण एमएसएमईची व्याख्या खूप व्याप्ती मोठी आहे, तर लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नक्कीच काही रेकमेंडेशन्स आगामी काळात आणि आणावे हे एक सीए आणि बँकिंग क्षेत्रातला एक डॉक्टरेट म्हणून माझं असं आग्रहाची विनंती असेल भारत सरकारला की त्यांनी या समितीतर्फे एक पूर्ण फुल फ्लेज प्लॅन तयार करून एमएसएमई साठी कसं फंडिंग अवेलेबल होईल जे कमीत कमी दरात आणि त्याचे मॅक्सिमम इफेक्टिव्ह युटिलायझेशन हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे बँकांसाठी ही जी समिती नेमली आहे त्यांनी आगामी काळात जे काही ते काम करतील ते एमएसएमई साठी असावं असं मला वाटतं. एग्रीकल्चर सेक्टरमध्ये एमएसएमई ज्या आहेत त्यांच्या पर्टिक्युलरली मत्स्य म्हणजे व्यवसाय किंवा आपण म्हणू काजू उद्योजक किंवा नारळ उद्योजक यांच्यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी केलेल्या आहेत. मत्स्य उद्योगात जर तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी एक्सपोर्टर असाल तर तरी सुद्धा तुम्हाला या अर्थसंकल्पात ऍग्री इंडस्ट्रीमध्ये म्हणजे सेक्टोरियल रिफॉर्म्स जर म्हटलं तर त्यातले हे जे एमएसएमई आहेत, काजू उत्पादक असो, नारळ उत्पादक असो, मत्स्य शेती करणारे असो, यांच्यासाठी सुद्धा तरतूद करून मला वाटतं की अर्थमंत्र्यांनी एक सूचकपणे सांगितलंय की आम्ही सेक्टोरियल रिफॉर्म्स मध्ये पण एमएसएमईचा खूप सिरियसली विचार करतोय आणि त्यासाठी आगामी काळात नक्कीच या व्यवसायांना विविध प्लॅटफॉर्म्स वरती मार्केट अवेलेबल करून देणं ही मला वाटतं एक गरज या पूर्ण अर्थसंकल्पातून एक छोटस त्याला कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. सर, आपण एमएसएमई बद्दल बोललो, आपण सर्वसामान्य जिव्हाळ्याच्या कररचनेबद्दल बोललो. आता आपण महाराष्ट्राचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळणार याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं आणि याच्यामध्ये बऱ्याच तरतुदी महाराष्ट्रात झाल्यात असं दिसतं सुद्धा. महाराष्ट्राला यातनं काय मिळालंय, महाराष्ट्राच्या फायद्याच्या कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची कामं होणार आहेत, आपल्याला काय वाटतं? मला आज असं वाटतं की महाराष्ट्रासाठी खूप चांगल्या म्हणजे आपण म्हणू जरी त्या पूर्ण भाषणात जरी ठळकपणे आल्या नसतील तरी महाराष्ट्रासाठी खूप चांगल्या योजना माननीय अर्थमंत्र्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात मांडल्या. त्यामध्ये रेल्वे विषयी त्या जेव्हा नमूद करत होत्या त्यावेळेला एक कॉरिडॉर रेल्वे कॉरिडॉर तयार करायचं म्हणजे थोडक्यात मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडॉर किंवा पुणे हैदराबाद असो किंवा मुंबई अहमदाबाद असो, हा जो कॉरिडॉर साठी जो काही निधी उपलब्ध करून देणार आहे
किंवा मुंबई मेट्रो असो, साधारणतः 1700-1800 करोड असेल, किंवा पुणे मेट्रो असो, यासाठी जो काही निधी उपलब्ध करून देणार आहे, त्याने एक डेव्हलप स्टेट जे महाराष्ट्र, त्याचा जो पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे किंवा दिवसेंदिवस वाढती शहरीकरणामुळे जी मोबिलिटी प्रॉब्लेम्स आहेत, ते नक्कीच या अर्थसंकल्पात ऍड्रेस केलेले आहेत. याचबरोबर जरी हे ठळकपणे समोर आलं नाही, तरी ग्रामीण रस्त्यांसाठी महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी तरतूद ह्यामध्ये केली आहे. मी पूर्ण बजेट सेशन नंतर काही एक म्हणजे विशेष त्याचे जे मेमोरँडम किंवा असतं, त्यामध्ये काही गोष्टी वाचत होतो, त्यावेळेला ग्रामीण रस्त्यांसाठी म्हणा किंवा ऍग्री बिझनेस पार्कसाठी सुद्धा भरीव तरतूद यामध्ये केलेली आहे. आणि महाराष्ट्राचा औद्योगिकरणाचा विकास किंवा वेग बघता इकॉनॉमिक क्लस्टर किंवा महाराष्ट्रात काही मेडिकल एज्युकेशन रिलेटेड सुद्धा भरीव तरतूद एक मला वाटतं 300-350 कोटी केलेली आहे. आता मगाशी मी जसं म्हटलं की मत्स्य व्यवसाय किंवा नारळ उत्पादक, काजू उत्पादक हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली जी किनारपट्टी आहे, जी सर्वात मोठी किनारपट्टी आहे, त्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि एक्सपोर्टसाठी सुद्धा जे काही ह्या ॲग्री बेस्ड प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यासाठी महाराष्ट्राला नक्कीच फायदा होणार आहे. म्हणजे थोडक्यात ॲग्री बिझनेस आणि रुरल ट्रान्सफॉर्मेशनसाठी महाराष्ट्राला फायदा तर नक्कीच होणार आहे. त्यानंतर जसं एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऑरेंज इकॉनॉमीमध्ये आपण म्हणू की महाविद्यालयांमध्ये AI बेस्ड कंटेंट रायटिंग प्रशिक्षण किंवा आपण म्हणू त्याचे एक उपयुक्तता ही नक्कीच महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांना, तिथल्या युनिव्हर्सिटीजला फायदेशीर होणार आहे. कारण महाराष्ट्र हे ओव्हरऑल आपण बघितलं तर एका बाजूला एक रिच समुद्र किनारा, त्यामुळे तिथे असलेले व्यवसाय काजू, आंबा किंवा नारळ किंवा मत्स्य, त्यानंतर एक वैद्यकीय हब असल्यामुळे सुद्धा जी तरतूद आपल्याला मिळाली आहे. पुणे आणि आसपास किंवा इतर महाराष्ट्रात जे आपण म्हणू एज्युकेशन हब असल्यामुळे तिथल्या AI रिलेटेड किंवा आपण म्हणू कंटेंट रायटिंग रिलेटेड ऍक्टिव्हिटीजमुळे जो काही बेस तयार होणार आहे. आणि प्लस मी अंततः एवढं म्हणेन की आपण विदर्भाकडे किंवा उत्तर महाराष्ट्राकडे गेलो तर सौर ऊर्जेची जी इक्विपमेंटवर बेसिक इम्पोर्ट ड्युटी कमी केली आहे, त्यामुळे सौर ऊर्जेवरती जास्त भर दिलाय. थोडक्यात आपण म्हणू की सौर ऊर्जेसाठी सुद्धा काही प्रमाणात महाराष्ट्रातल्या व्यवसायांना खूपच चांगली मदत केली आहे. ओव्हरऑल मी असं म्हणेन की महाराष्ट्र डोळ्यासमोर, आपण राज्य डोळ्यासमोर ठेवलं तर विविध अंगी जे व्यवसाय चालतात किंवा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये जे काम महाराष्ट्रात एक डेव्हलप स्टेट म्हणून चालतं, त्याला अर्थमंत्र्यांनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अनेक प्रकारे तरतुदी करून या बजेटमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांचा आपण अभ्यास केला, क्षेत्रांची आपण तरतुदी काय आहेत, त्याचा परिणाम काय होऊ शकतो याच्याबद्दल आपण सविस्तर बोललो. पण एक या मुलाखतीच्या शेवटाकडे असताना मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आमच्या मनात हा सगळ्यांचा प्रश्न आहे की हा अर्थसंकल्प खरंच सर्वसामान्यांच्या कसोटीवरती उतरतो का? आपलं काय मत? सर्वसामान्य म्हणून जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला दोन गोष्टी प्रामुख्याने ह्यामध्ये आपण म्हणू की ज्या महत्वाच्या आहेत. एक इन्कम टॅक्स रिलेटेड, तर त्यामध्ये कुठलाही चेंज आता तरी आणला नाही आजच्या दिवशी. तर थोडस सेंटिमेंट्स असे असतात की आम्हाला पगारदार असो किंवा वैयक्तिक जे टॅक्स फायलिंग म्हणजे टॅक्स पेयर्स असतात, त्यांच्यासाठी तशी काही भरीव तरतूद केलेली नाहीये. त्यामुळे एका आपण म्हणू एका अंगाने किंवा एका म्हणजे सेक्टरमध्ये थोडस मला वाटतं एक नकारात्मकता येते. पण सर्वसामान्यांना जेव्हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणा किंवा क्वालिटी सर्व्हिसेस म्हणा,
किंवा एक आपण म्हणू की व्यावसायिकांना मेक इन इंडियाच्या अंतर्गत जे काही सुविधा मिळायला हव्या, ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणा किंवा एक फायनान्शियल असिस्टन्स म्हणा, त्यामध्ये मला असं वाटतं की बऱ्यापैकी अर्थसंकल्पात तरतुदी आहेत आणि त्या माध्यमातून आगामी काळात मी असं नेहमी म्हणतो की बजेट आपण कधीही असं बघू नये की तत्कालीन आपल्याला बेनिफिट्स काय मिळणार आहेत. त्याचे 2 पार्ट करावे. एक आपल्याला डायरेक्ट बेनिफिट काय आहे आणि एक आगामी काळात येणाऱ्या काळात मिळणारा बेनिफिट काय आहे. तर आज मी तिला आत्ता बेनिफिट थोडासा असा आहे की इन्कम टॅक्स चेंज काही नाही, त्यामुळे थोडासा सेंटिमेंट नकारात्मक असू शकतो. पण जेव्हा आपण लाँग टर्म विचार करतो, त्यावेळेला एक एंटरप्रेन्योर म्हणून किंवा एक गृहिणी म्हणून किंवा एक अपघात विमा मगाशी थोडंसं माझ्या बोलण्यात राहिलं, की अपघात विमा टॅक्स फ्री केल्यामुळे अ, एक औद्योगिक आरोग्य क्षेत्रात जी थोडीशी मदत झाली. तर एक गृहिणी म्हणून किंवा एक एंटरप्रेन्योर म्हणून किंवा एक सीनियर सिटिझन म्हणून जे काही तरतुदी या अर्थसंकल्पात केल्या आहेत आणि या शेवटी तरतुदी आहेत. त्यामुळे जेव्हा ऍक्च्युअल फिगर्स आपल्या समोर येतील या नंतरच्या काळात, त्यावेळेला आपल्याला नक्कीच कळेल की एक्झॅक्टली किती पर्सेंटेज युटिलायझेशन आपण केलेलं आहे. तुटीचा रेशो किंवा आपण तूट 4.3% ठेवली आहे. जरी ही लार्ज आपण जेव्हा इकॉनॉमी बघतो त्यावेळेला ती तशी मॅनेजेबल आहे. तर मला असं ओव्हरऑल वाटतं की अ, आता इन्कम टॅक्समध्ये जरी अजून सुधारणांना वाव होता, तरी सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये किंवा विविध क्षेत्रात सेक्टर्समध्ये जी काही तरतूद भारत सरकारने सुचवली आहे आणि ती अंमलात आणली, तर नक्कीच आगामी काळात भारतीय व्यवसाय मेक इन इंडिया असो, अंडर स्टार्टअप असो किंवा डिफेन्स असो, त्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह बदल आणि एक पॉझिटिव्हिटी येईल. अ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही भारतीयांना खूप स्ट्रॉंग स्थान मिळेल, असा माझा एक या निमित्ताने ओपिनियन आहे. सर, आजच अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे. ह्याच्याबद्दलचे डिटेल्स अजूनही येत राहतील. अजून त्या काही दिवसांमध्ये याचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि कशा पद्धतीने या तरतुदींचं वर्गीकरण करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे, ह्याच्याबद्दल सुद्धा काही दिवसांची वाट आपल्याला बघावी लागणार आहे. पण तरी सुद्धा आज जो एक महत्त्वाचा डॉक्युमेंट माननीय अर्थमंत्र्यांनी जो आपल्या संसदेत सादर केलाय, त्याचं विश्लेषण होणं गरजेचं होतं आणि सर्वसामान्यांपर्यंत त्याच्या महत्त्वाच्या बाबी लोकांना समजावून सांगणं खूप महत्त्वाचं होतं. आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला आज वेळ दिलात आणि त्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत. त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद आणि परत एकदा हिंदुस्थान पोस्टच्या सर्व व्ह्युअर्सना नमस्कार आणि धन्यवाद. तर हे होते डॉक्टर केतन जोगळेकर सर. त्यांनी आपल्याला या संपूर्ण अर्थसंकल्पातल्या विविध अंगांना स्पर्श करून त्याचं विश्लेषण आपल्याला करून सांगितलं आणि काही महत्त्वाचे ज्या मुद्दे आहेत त्यांच्यावरती आपल्याला खरंच लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते कसे आपल्या विकसित भारतासाठी महत्त्वाचे आहेत. विकसित भारताचं आपलं जे लक्ष्य आहे त्यासाठी जे महत्त्वाचे आहेत याचं सुद्धा आपल्याला त्यांनी विश्लेषण करून सांगितलं. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या अर्थसंकल्पाबद्दलच्या आपल्या काय भावना आहेत, आपली काय मतं आहेत, हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.